कमीत कमी साहित्य वापरून मस्त हिरवीगार अशी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीरची भाजी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। भाजीचा रंग हिरवागार राहण्यासाठी तसेच यातलं पनीर अगदी सॉफ्ट राहण्यासाठी काय टिप्स वापरायच्या ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। अर्धा किलो पालक स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं ना, सगळ्यात पहिले पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे। तर एका पॅन मध्ये मी पाणी गरम करायला ठेवते। पाणी गरम झालं की यामध्ये घालूया चमचाभर मीठ। मी पाहाल तर पाण्याचा रंग इथे बदललेला आहे। लगेच आपल्याला यामध्ये पालक घालायचा आहे। तर पालकची देठं मी काढून घेतलेली आहेत आणि पाण्याखाली हा स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे। पालक घेताना फक्त त्याची हिरवी हिरवी पानं घ्यायची। खूप जास्त लहान पानांचा जर तुम्ही पालक घेतला ना तर ती भाजी थोडीशी कडसर लागते। त्यामुळे पालक पनीर जेव्हा आपण करतो ना तेव्हा फक्त अशी मोठीच पानं घ्यायची, छोट्या पानांचा वापर आपल्याला करायचा नाहीये। गरम पाण्यामध्ये फक्त मिनिटभर आपल्याला हा पालक ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला अगदी बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं ना, यातला जो हिरवागार रंग आहे तो असाच टिकून राहण्यास मदत होते। आता बाकीचा सगळा पालक मी अशाच पद्धतीने ब्लांच करून घेते। तर तुमची देखील पालक पनीरची भाजी अशीच हिरवीगार राहते का की नंतर ती पिवळी पडते, मला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर पिवळी पडत असेल तर आज मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या नक्की फॉलो करा। चला आता हा पालक मस्त आपला थंडगार पाण्यातनं काढून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि ह्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। एका चॉपरमध्ये एक मोठा कांदा इथे मी अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे। चॉपर नसेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून घ्या, पण मिक्सरवर आपल्याला याची पेस्ट करायची नाहीये। आता एक मोठा लाल बुंद टोमॅटो हा देखील आपण चॉपरमध्ये असाच एकदम बारीक करून घेणार आहोत। याची देखील आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करायची नाहीये, तर तो बारीकच चिरून घ्यायचा आहे। पनीर काय होतं ना, बऱ्याच वेळा जेव्हा आपण शिजवतो भाजीमध्ये तेव्हा ते चिवट लागतं। इथे मी साधारण 200 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे। अर्धा किलो पालकसाठी 200 ग्रॅम पनीर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर पनीर चिवट लागू नये म्हणून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ते असंच बुडवून ठेवायचं। आता आपण लगेचच भाजीची तयारी करूया, फोडणी करायची। तर पॅनमध्ये मी साधारण 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा बटर घातलेला आहे। हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं। या भाजीला बटर घातल्यामुळे ना अगदी रेस्टॉरंटसारखाच फ्लेवर किंवा टेस्ट या भाजीमध्ये येते, त्यामुळे या भाजीमध्ये बटर आवर्जून घाला। बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालूया। लसूण आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतपतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया। कांदा देखील आपल्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलला की लगेचच टोमॅटो देखील घालूया। तर टोमॅटो देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर कांदा टोमॅटो न घालता देखील पालक पनीरची भाजी करता येते, ती देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर एकदा नक्की चेक करा। इथे टोमॅटो देखील आपला व्यवस्थित परतून झाला आहे। लगेचच आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि कुठलेही एक्स्ट्रा मसाले न घालता फक्त 1 चमचा आपण यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहोत। म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगळी कसुरी मेथी किंवा गरम मसाला घालण्याची, धणे जिरे पूड घालण्याची गरज पडत नाही। तर आता हे सगळे कोरडेच मसाले आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये आपण जी पालकाची प्युरी करून घेतली आहे ना ती गाळून घालणार आहोत। आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडेल की पालक तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, त्याची पेस्ट केली आहे, मग हा गाळून घालण्याची गरज काय आहे? आणि मला अगदीच खात्री आहे की अशा पद्धतीने तुम्ही आजपर्यंत कधी पालकाची पेस्ट किंवा पालक प्युरी भाजीमध्ये गाळून घातली नसेल, पण जेव्हा केव्हा पुढच्या वेळेस तुम्ही पालक पनीर कराल ना तर नक्की ती गाळून घाला। पालक गाळून घालण्याचं कारण म्हणजे या भाजीला ना अगदी सिल्की स्मूथ असं छान टेक्स्चर येतं आणि अगदी रेस्टॉरंटसारखी एकदम स्मूथ अशी ही भाजी आपली तयार होते। तर इथे बघू शकता यामधला जो चोथा आहे तो सगळं आपण काढून टाकणार आहोत। आता हे सगळे परतलेले मसाले आणि पालक आहे ते आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। या भाजीमध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाहीये। मिक्सर धुवून अगदी फक्त पाव कप एवढंच पाणी मी घातलेलं आहे। हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करूया। पाणी जर जास्त घातलं तर पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होईल, त्यामुळे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। भाजी होईपर्यंत पनीर आपण गरम पाण्यात ठेवलं होतं ते देखील आपण लगेचच आता भाजीमध्ये ॲड करूया। पनीरचे क्यूब इथे मी मोठे घेतलेले आहेत, तुम्हाला जर लहान हवे असेल तर तुम्ही लहान देखील ठेवू शकता। आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
आणि फक्त 4 ते 5 मिनिट आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पनीर जर खूप जास्त शिजलं तर मात्र ते चुई होऊ शकतं आणि भाजीचा रंग देखील बदलू शकतो. चला, गरमागरम पालक पनीर आपली तयार झालेली आहे. रेस्टॉरंट स्टाईल आहे की नाही, अगदी सोपी, कमी मसाले वापरून. यामध्ये तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा मसाले वापरायची गरज पडली नाही. थोडंसं फ्रेश क्रीम घालूया म्हणजे याची चव आणखीन वाढेल. आणि झाली आपली रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम पालक पनीरची भाजी तयार. आहे की नाही मस्त हिरवीगार. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा.